श्रोते हो, श्राव्य कथा मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर श्रोते हो, श्राव्य कथा मराठी यावर श्रीकांत सिनकर यांच्या गुप्त पोलीस कथा या कथा संग्रहातील कथा मी सादर करत आहे. कथेचं नाव आहे किस्सा मोटर चोराचा. श्री फिरोज रंगवाला यांनी जेव्हा आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये प्रवेश केला तेव्हा संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. सब इन्स्पेक्टर वसंत खोत यांची स्टेशन ड्युटी चालू होती. रंगवाला जेव्हा खोतांसमोर वैतागलेल्या अवस्थेत उभे राहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून काहीतरी मोठं प्रकरण दिसतं याचा अंदाज खोतांना आला. खोतांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. म्हणाले, बोला, काय म्हणता? माझी कार चोरीला गेली आहे, रंगवाला तावातावाने म्हणाले. त्याबरोबर खोतांनी सुटकेचा किंचित निश्वास सोडला. म्हणजे प्रकरण फारसं गंभीर नव्हतं. तर मुंबईसारख्या शहरात मोटार चोरीस जाणं, पोलिसांना सापडणं या गोष्टी नित्याच्या होत्या. परंतु ज्यांची मोटार चोरीस गेली होती त्या रंगवालांना मात्र आपल्यावर फार गंडांतर कोसळल्यासारखं वाटत होतं. खोत त्यांना धीर देत म्हणाले, तुमची कार मिळेल हो, पण कार चोरी कोणी केली तुम्हाला काही माहिती आहे का? हो, मला माहिती आहे, रंगवाला अधीरतेने म्हणाले. माझ्या ड्रायव्हरनेच माझी कार चोरली आहे. हे ऐकून खोतांनी पुन्हा समाधानाचा श्वास सोडला. म्हणजे प्रकरण फार गंभीर नव्हतं. कार चोर कोण आहे समजल्यामुळे पुढचे प्रयास पडणार नाहीत असं खोतांना वाटलं. परंतु जरी कार चोर समजला तरी हा बिलंदर चोर आपल्याला 1 महिना धावपळ करायला लावणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी पेन सरसावलं. म्हणाले, काय नाव आहे तुमच्या ड्रायव्हरचं? अनंत. अनंत. आडनाव? आडनाव? रंगवाला गोंधळून म्हणाले. आडनाव मला माहित नाही, मी ते लक्षातही ठेवलं नाही. आडनाव लक्षात न राहण्यासारखंच आहे. बरं, पत्ता? पत्ता? रंगवाला पुन्हा गोंधळले आणि खोतांच्या तोंडाकडे बघू लागले. हा गृहस्थ ड्रायव्हरचा पत्ता सांगण्याऐवजी आपल्या तोंडाकडे का पाहतोय हे खोतांना समजेना. ते पुन्हा म्हणाले, हो, पत्ता माहितीये ना? पत्ता? पत्ता मला माहित नाही, रंगवाला अपराधी स्वरात म्हणाले. तसे खोत चमकले. त्यांनी पेन टेबलवर ठेवलं आणि शांतपणे बसत म्हणाले, तुम्हाला पत्ता माहित नाही, मग आता कसं करायचं? मुंबईत हजारो ड्रायव्हर आहेत, या सर्वात तुमचा ड्रायव्हर कसा ओळखायचा? तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरचा पत्ता माहित नाही, आडनाव माहित नाही, हा काय प्रकार आहे? खरंच हा काय प्रकार होता, पण प्रकार एकंदरीत मजेदार होता. परंतु तो रंगवालांना अज्ञात होता. रंगवाला एक मोठे व्यापारी होते आणि बायकाळ्यास राणीबागेजवळ ते राहण्यास होते. प्रत्येक विकेंडला ते आपल्या कुटुंबासह मुंबई बाहेर कुठेतरी विश्रांतीसाठी अथवा सहलीसाठी जायचे. त्यांची एक भपकेबाज अँबॅसेडर गाडी होती. या गाडीचा नंबर होता BMC 4666. मुंबई बाहेर जाताना रंगवाला आपली गाडी मुंबई बाहेर नेत नव्हते. दर शनिवारी सकाळी त्यांचा ड्रायव्हर रंगवालाच्या कुटुंबांना चर्चगेट स्टेशनवर सोडायचा आणि सोमवारी सकाळी त्यांना नेण्यासाठी तोच ड्रायव्हर पुन्हा चर्चगेट स्टेशनवर यायचा. रंगवाला यांचा हा कार्यक्रम अखंडपणे चालू होता. रंगवालांना चर्चगेट स्टेशनवर सोडल्यावर त्यांचा ड्रायव्हर गाडी बायखाळ्याला आणून रंगवाला राहत होते त्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर असलेल्या वोरा ब्रदर्स या दुकानात गाडीची चावी द्यायचा आणि गाडी रस्त्यावर लावून तो निघून जायचा. 2 दिवस आराम केल्यानंतर तो ड्रायव्हर सोमवारी सकाळी वोरा ब्रदर्सच्या दुकानात यायचा. चावी घेऊन तो रंगवालांना आणण्यासाठी गाडी घेऊन स्टेशनवर हजर असायचा. हा विकेंड कार्यक्रम त्यांच्या अंगवळणी पडला होता. तो रंगवालाचा ड्रायव्हर काही दिवसापूर्वी रंगवालाची नोकरी सोडून निघून गेला होता. त्यामुळे रंगवालांना एक नवीन ड्रायव्हरची जरुरी होती. त्यांनी आपल्या नोकराला बायकाळा भाजी मार्केटमध्ये पाठवले आणि एका रिकामा ड्रायव्हर घेऊन येण्यास सांगितले. बायकाळा भाजी मार्केटपाशी ट्रान्सपोर्ट कंपनीची अनेक कार्यालये होती. या ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या आसपास अनेक बेकार ड्रायव्हर सतत फिरत असायचे आणि कायम किंवा तात्पुरती नोकरी शोधायचे. इथेच रंगवालाच्या नोकराला अनंत ड्रायव्हर सापडला. अनंत ड्रायव्हिंगची परीक्षा पास झाला होता. त्याच्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन्स होते. रंगवालाचे नोकर अनंताला बरोबर घेऊन घरी आले आणि त्यांनी अनंताला रंगवाला समोर उभे केले. रंगवालांनी अनंताचे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिले आणि त्याला कामावर ठेवले. अनंत रंगवालाकडे ड्रायव्हर म्हणून कामाला राहिल्यानंतर
पहिल्या शनिवारी रंगवाल आपल्या कुटुंबासह वसईला आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाले. अनंताने त्यांना शनिवारी सकाळी 9 वाजता चर्चगेट स्टेशनवर आणून सोडले. तेव्हा तू आता सोमवारी संध्याकाळी 5 वाजता आम्हाला नेण्यासाठी ये आणि गाडी आता वोरा ब्रदर्सच्या दुकानासमोर उभी करून चावी त्यांच्याकडे दे, असं अनंताला बजावून रंगवाला रेल्वेने वसईला निघून गेले. वसईची आपली ट्रिप आटपून रंगवाला सोमवारी संध्याकाळी 5 वाजता स्टेशनवर आले. चर्चगेट स्टेशनवर उतरले. स्टेशनच्या बाहेर ते जेव्हा आले तेव्हा ठरलेल्या ठिकाणी आपली गाडी उभी नसल्याचे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. परंतु कदाचित अनंता विसरला असेल असं समजून ते आपल्या कुटुंबासह टॅक्सीने बायकाळ्याला आपल्या घरापाशी आले. रंगवाला जेव्हा आपल्या बिल्डिंगपाशी टॅक्सीतून उतरले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बिल्डिंग समोर रस्त्यावर त्यांची गाडी उभी नव्हती. ते घाईघाईने वोरा ब्रदर्सच्या दुकानात शिरले तेव्हा त्यांना अधिक धक्का बसला. शनिवारी तुमचा ड्रायव्हर गाडी घेऊन आलाच नाही, तर तो आम्हाला गाडीच्या चाव्या देईलच कसा, असे उत्तर त्यांना वोरा ब्रदर्समध्ये मिळाले. आता मात्र रंगवाला पुरे हक्कून गेले. आपल्या ड्रायव्हरनं नेमकं काय केलंय समजायला त्यांना मार्ग नव्हता. आपली गाडी हरवली, चोरीला गेली का गाडीला अपघात झाला? रंगवालांसमोर अनेक प्रश्न फिरू लागले. तशात कामाच्या घाईगर्दीत त्यांनी अनंताला त्याचा पूर्ण पत्ताही विचारला नव्हता. रंगवाला यांनी अंतिम उपाय म्हणून मुकाट्यानं आझाद मैदान पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. चर्चगेट विभागात हा गुन्हा घडल्यामुळे त्यांना याच पोलीस स्टेशनला येणं भाग होतं. रंगवालाचं प्रकरण असं होतं. त्याचं बोलणं ऐकून खोतांनी मनातल्या मनात त्यांच्या अकलेची तारीफ केली आणि रंगवाला यांची त्यांच्या ड्रायव्हरच्या विरुद्ध रीतसर तक्रार नोंदवली. खोतांनी तक्रार नोंदवली खरी, परंतु अनंत ड्रायव्हरचा तपास लावण्याची दिशा त्यांना सापडत नव्हती. म्हणून त्यांनी सहज म्हणून रंगवालांना विचारलं, त्याचं लायसन्स कसं होतं म्हणजे? रंगवाला म्हणाले, चांगलं हातभार लांब होतं. लायसन्स हातभर लांब होतं हे समजताच खोतांचं विचारचक्र वेग घेऊ लागलं. हळूहळू त्यांना आधार दिसू लागला. रंगवालांनी खोतांजवळ अनंताचं जे वर्णन केलं होतं त्यात त्यांनी अनंता 45 वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त केला होता. अनंताचं वय आणि हातभर लांब असलेलं लायसन्स या दोन्ही गोष्टी खोतांना तपास कामाची दिशा दाखवू लागल्या. हातभर लांब असलेली लायसन्स 1940 सालापूर्वी देण्यात येत होती. त्यानंतर मात्र सध्यासारखी आयडेंटिटी कार्ड सारखी लायसन्स देण्यात येऊ लागली होती. ज्या अर्थी अनंताकडे हातभर लांबीचं लायसन्स होतं त्या अर्थी त्यानं ते 1940 सालापूर्वी काढलं असणारी गोष्ट खोतांच्या लक्षात आली. याचा अर्थ स्पष्ट होता की आज जर अनंत 45 वर्षाचा आहे तर त्याने लायसन्स काढलं तेव्हा तो 20-25 तरुण असणार. म्हणजे अनंता फार वर्ष ड्रायव्हिंग करत असणार ही गोष्ट आपोआप सिद्ध झाली. खोतांनी जेव्हा रंगवालांना खोदून खोदून विचारलं तेव्हा त्यांना अस्पष्ट अशी आठवण झाली आणि ते म्हणाले, ते लायसन्स नाशिक RTOचं असावं असं मला वाटतं. हे ऐकताच तपासकामास कुठून सुरुवात करायची खोतांना समजून चुकलं. त्यांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतली आणि रंगवालांना घरी पाठवून दिलं. पुढील उद्योगास लागले. त्याच रात्री त्यांनी पोलीस वायरलेस स्टेशन बरोबर संपर्क साधून मोटारीसह पळून गेलेल्या अनंताचं वर्णन सबंध भारतभर पाठवण्याची व्यवस्था केली. अनंताला पकडण्यासाठी खोतांनी सर्व भारतभर जाळं टाकलं. हे काम आटोपल्यावर त्यांनी मुंबई RTO येथे रंगवाला यांची गाडी चोरीस गेल्याचं कळवलं. परंतु ही पावलं उचलण्यापूर्वी त्यांनी पोलीस कंट्रोल रूम बरोबर संपर्क साधून रंगवालांच्या गाडीसंबंधी काही माहिती मुंबईतील एखाद्या पोलीस स्टेशनला मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा केली. मुंबईत 2 दिवस अनंताचा शोध घेऊनही तो सापडत नाही हे पाहून खोतांनी नाशिक RTO मध्ये जाऊन चौकशी करण्याचं ठरवलं. त्यानुसार आपला एक सहाय्यक पोलीस शिपाई आणि अनंताला ओळखणारा रंगवाला यांचा एक माणूस यांना बरोबर घेऊन खोत नाशिक RTOला हजर झाले. नाशिक RTO मधील अधिकाऱ्यांना आपल्या येण्याचं कारण सांगून खोतांनी ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्याची तयारी दर्शवली. त्यांना 1940 सालापूर्वीची लायसन्स बघायची होती. ही लायसन्स पाहताना खोतांना कदाचित अनंताचा पत्ता समजला असता. परंतु खोतांनी आपला मनोदय व्यक्त करताच RTO अधिकारी चकित झाले आणि खोतांना म्हणाले, मिस्टर खोत, तुम्हाला अक्षरशः हजारो लायसन्स पाहावी लागतील. हरकत नाही, खोत शांतपणे म्हणाले. खोतांचा हा ठाम निर्धार बघून RTO अधिकारी हबकून गेले. त्यांनी एक स्वतंत्र खोलीत खोतांची व्यवस्था केली आणि क्षणार्धात त्यांनी खोतांसमोर ड्रायव्हिंग लायसन्सचा डोंगर उभा केला. आपल्यासमोर ड्रायव्हिंग लायसन्स हा प्रचंड डोंगर पाहून क्षणभर खोत हबकून गेले. परंतु त्यांच्या पुढे दुसरा मार्ग नव्हता. खोत आणि रंगवालांचा माणूस एक एक ड्रायव्हिंग लायसन्स बघू लागले. हे लायसन्स पहा ते लायसन्स पहा असं करता करता सबंध दिवस निघून गेला. खोत मोठ्या चिकाटीनं रात्रीपर्यंत लायसन्स बघत होते, परंतु त्यांना यश लाभलं नाही.
दुसऱ्या दिवशी खोतांनी पुन्हा तोच उद्योग सुरू ठेवला. त्या दिवशी दुपारी त्यांच्या हातात अनंताचं लायसन्स सापडलं. लायसन्सवरचा त्यांचा फोटो खोतांनी रंगवालाच्या माणसास दाखवला. तो फोटो पाहून रंगवालांचा माणूस क्षणभर गोंधळात पडला. लायसन्स मधील फोटो एका तरुणाचा होता आणि रंगवालाच्या माणसानं पाहिलेला अनंत 45 वर्षाचा होता. परंतु हा चेहरा त्याच्यासारखाच आहे असं त्या माणसानं खोतांना सांगताच खोतांनी त्या डुप्लिकेट लायसन्सवर लावलेला अनंताचा पत्ता लिहून घेतला. तो नाशिक रोड येथील गोसावीवाडी येथील पत्ता होता. खोत त्वरित त्या पत्त्यावर पोहोचले. या पत्त्यावर त्यांना अनंताची बहीण व मेव्हणे भेटले. परंतु बऱ्याच दिवसात अनंत येथे आला नाही असं त्यांना अनंताच्या मेव्हण्याकडून समजलं. परंतु खोत या बोलण्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. अनंताचा मेव्हणा खोटं बोलतोय असं त्यांना संशय वाटत होता. त्यांनी त्याला बरोबर घेतलं आणि नाशिक शहर पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला त्याला चांगलाच धारेवर धरताच अनंताच्या मेव्हण्याला कंठ फुटला. 2 दिवसापूर्वी अनंत आपल्याकडे येऊन गेल्याची कबुली त्यानं दिली. 2 दिवसापूर्वी अनंत सायकलवर बसून आपल्याकडे आला होता आणि आपण पुण्याहून आलो आहोत असं सांगून आपल्याकडून 10 रुपये घेऊन गेला अशी त्यानं माहिती दिली. इतकंच नव्हे तर अनंतानं पुण्याच्या ज्या दुकानातून सायकल भाड्याने आणली होती त्या शर्मा सायकल मार्टचं नावही त्यांनी खोतांना सांगितलं. ही नवी माहिती मिळताच खोतांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनमधून पुणे पोलिसांना वायरलेस संदेश पाठवून अनंताला पुण्यात पकडण्याची व्यवस्था केली. अनंताच्या मेव्हण्यास घरी पाठवल्यानंतर खोतांनी नाशिक पोलीस स्टेशनचा एक पोलीस शिपाई सदाशिव बेंद्रे याला अनंतासंबंधी सूचना देऊन अनंताच्या मेव्हण्याच्या घरावर लक्ष सांगितले व ते मुंबईला परतले. खोत मुंबईत येताच दुसऱ्या दिवशी दुपारी ठाणा पोलीस स्टेशनचा एक पोलीस शिपाई आझाद मैदान पोलीस स्टेशनवर हजर झाला. या शिपायानं खोतांसाठी एक चांगली बातमी आणली होती. रंगवालांच्या चोरीस गेलेल्या गाडीचा तपास या शिपायाला लागला होता. रंगवाला यांची चोरीस गेलेली गाडी ठाणा येथे कशी पोचली आणि ठाणा पोलीस नेमके खोतांपर्यंत कसे पोचले प्रथम बघितले पाहिजे. ठाणा आग्रा रोडवर असलेल्या भारत ऑटो वर्क्स समोर रंगवाला यांची अँबॅसेडर उभी होती. या दुकानाचे मालक नायर यांनी गाडीच्या ड्रायव्हरचा तपास सुरू केला. ही गाडी नायर यांच्या दुकानास येण्या जाण्यास त्रास देत होती. ती मध्येच उभी होती. नायर यांच्या दुकानाशेजारी चाफेकर नावाच्या दुसऱ्या एका व्यापाऱ्याचं दुकान होतं. चाफेकरांनाही या गाडीमुळे त्रास होत होता. नायर आणि चाफेकर यांनी गाडीचा ड्रायव्हर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ड्रायव्हरचा पत्ता लागला नाही. तो संबंध दिवस तसाच गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील ती गाडी तिथेच बघून नायर आणि चाफेकर बुचकळ्यात पडले. या गाडीची काहीतरी भानगड असावी असा त्यांना संशय आला आणि त्यांनी ताबडतोब ठाणा पोलिसांना या घटनेची बातमी दिली. ही बातमी समजताच ठाणा पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. ठाणा पोलिसांनी ताबडतोब ठाणा आरटीओ ते संपर्क साधला. ठाणा आरटीओ अधिकाऱ्यांनी ठाणा पोलिसांना मुंबई आरटीओकडे चौकशी करण्यास सांगितले. BMC 4666 ही गाडी चोरीस गेल्याचं मुंबई आरटीओकडून ठाणा आरटीओला कळवण्यात आलं होतं. याप्रमाणे ठाणा पोलीस स्टेशनचा एक शिपाई मुंबई आरटीओ येथे दाखल झाला. तिथून त्याला आझाद मैदान पोलीस स्टेशनवर पाठवण्यात आलं होतं. रंगवालाची चोरीस गेलेली गाडी ठाण्याला आहे असं ठाणा पोलिसांकडून समजताच खोत आपल्या पार्टीसह ठाणा येथे येऊन हजर झाले. ठाणा पोलिसांच्या माहितीप्रमाणे रंगवाला यांची गाडी आग्रा रोडवर उभी होती. खोतांनी जेव्हा गाडीची पाहणी केली तेव्हा गाडी नादुरुस्त झाल्याचे लक्षात आले. त्या गाडीचा एक टायर फुटल्यामुळे पंक्चर झाली होती. खोतांनी पंचनामा करून गाडी आपल्या ताब्यात घेतली आणि दोर बांधून गाडी दुसऱ्या गाडीस जुंपून ओढत मुंबईत आणली. गाडी मुंबईत आणताच रंगवाला यांना बोलवण्यात आलं. रंगवालांनी आपली गाडी ताबडतोब ओळखली परंतु गाडीच्या डिकीतला एक जादा टायर नाहीसा झाल्याचं त्यांना समजलं. गाडी पंक्चर झाली होती. गाडीतील एक टायर नाहीसा झाला होता. हे नवं प्रकरण काय आहे हे खोतांना कळेनासं झालं. या सर्व प्रकरणावर प्रकाशझोत पाडण्यासाठी त्यांच्या हाती खुद्द अनंतास सापडणं आवश्यक होतं. परंतु त्याचाच पत्ता लागत नव्हता. पुढे 15 दिवसांनी खोतांना नाशिकहून एक टपाल तार आली. ही तार नाशिक पोलीस शिपाई सदाशिव बेंद्रेनं पाठवली होती आणि आपण अनंताला अटक केल्याचा मजकूर त्यानं तारेनं कळवला होता. ही तार मुंबईत येताच आणि खोतांना मिळताच ते वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिकला निघाले. नाशिकहून मुंबईत परतताना नाशिक पोलीस स्टेशनचा सदाशिव बेंद्रे याला अनंतावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. त्याप्रमाणे सदाशिव शिपाई अधूनमधून अनंताच्या मेव्हण्याच्या घरावर नजर ठेवत होता. ही त्याची पाळत चालू असताना एक दिवस त्याला अनंत गोसावीवाडीत आल्याचं समजलं. त्या दिवशी त्यानं संबंध दिवस तिथे पाळत ठेवली आणि अनंता बहिणीच्या घरातून बाहेर पडताच त्याच्यावर झडप घातली.
अनंताला पोलीस स्टेशनमध्ये आणता सदाशिवनं लगोलग खोतांना तार पाठवली होती. सदाशिवनं अनंताची ज्यावेळी झडती घेतली त्यावेळी त्याच्यापाशी रंगवालाच्या मोटारीच्या 2 किल्ल्या सापडल्या होत्या. या किल्ल्या त्यानं जपून ठेवल्या होत्या. नाशिकला येऊन खोतांनी अनंताला आपल्या ताब्यात घेतलं आणि मोठ्या बंदोबस्तात त्याला बरोबर घेऊन ते मुंबईला परतले. अनंत हाती सापडल्यामुळे या प्रकरणावर अधिक प्रकाशझोत पडला. खरं म्हणजे रंगवालाची मोटार आपण चोरावी असा पूर्व नियोजित बेत अनंताचा नव्हता. परंतु चर्चगेट स्टेशनवर शनिवारी सकाळी रंगवालांना सोडल्यानंतर अशा काही घटना अनंताच्या बाबतीत घडल्या की नाईलाजानं त्याला मोटार सोडून पळ काढावा लागला. रंगवाला वसईला निघून जाताच अनंताच्या डोक्यात एक निराळाच विचार आला. सहज त्याच्या मनात विचार आला की शेठ 2 दिवस येणार नाहीत, मग आपणच 2 दिवस गाडी वापरली तर काय बिघडणार आहे. हा विचार मनात येताच अनंता वोरा ब्रदर्सकडे न जाता सरळ आपल्या घरी आला आणि स्वतःच्या बायको मुलांसह तो वज्रेश्वरीला ट्रिपवर निघाला. त्याच्या शेजारच्या 1-2 बायकाही त्याच्याबरोबर वज्रेश्वरीस जाण्यास निघाल्या. अनंत या मंडळीसोबत दुपारी वज्रेश्वरीस पोचला. मंडळींनी देवीचं दर्शन घेतलं, कुंडात स्नान केलं, जेवणं आटोपली आणि मंडळी मुंबईत परत निघाली. वज्रेश्वरी ते मुंबई असा प्रवास चालू असताना अचानक गाडीतलं पेट्रोल संपलं आणि गाडी आचके देऊ लागली. अनंता या प्रकारानं गोंधळून गेला. पेट्रोल घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याच्या सुदैवानं गाडी भिवंडीजवळ असलेल्या एका पेट्रोल पंप समोरच आचके देऊ लागली होती. अनंतानं गाडी कशीबशी पेट्रोल पंपवर आणली आणि गाडीत भरपूर पेट्रोल भरून घेतलं. नंतर आपलं पैशाचं पाकिट हरवल्याचा बहाणा करून त्यानं डिकीतला टायर पेट्रोल पंपावर ठेवून मी उद्या पैसे घेऊन येतो, तोपर्यंत हा टायर तुमच्याकडे ठेवा असं पंपाच्या मालकानं सांगितलं. अनंताचं पाकिट खरोखर हरवलं असं समजून पंपाच्या मालकानं टायर आपल्या ताब्यात ठेवला. लगेच अनंतानं पुढचा प्रवास सुरू केला. भिवंडी मागे टाकून गाडी ठाणा आग्रा रोडवर आली, परंतु आग्रा रोडवर अचानक गाडीचा टायर फुटून गाडी पंक्चर झाली. तसा अनंता भेदरला. डिकीतला एक्स्ट्रा टायर भिवंडीच्या पेट्रोल पंपवर ठेवल्यामुळे आता हा टायर कसा बदलायचा असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. त्यानं आपल्या मंडळींना मुंबईत जाण्यासाठी एका परिचित ड्रायव्हरच्या ट्रकमध्ये बसवलं आणि तो एकटाच पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. परंतु त्याला काही सुचेनासे झाले. तेव्हा त्यानं पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि विरुद्ध दिशेने जाणारे ट्रक तो पाहू लागला. त्याच्या सुदैवानं त्याच्या परिचयाचा एक ड्रायव्हर आपला ट्रक घेऊन पुण्यास चालला होता. या ट्रकमध्ये बसून अनंता पुण्यास आला. पुण्यात त्याने कसाबसा एक दिवस काढला आणि दुसऱ्या दिवशी त्यानं शर्मा सायकल मार्टमधून एक सायकल भाड्याने घेतली. या सायकलनं सतत 2 दिवस प्रवास करून तो नाशिकला आपल्या बहिणीकडे आला. बहिणीकडे जेवण आटपून त्याने मेवण्याकडून 10 रुपये घेतले आणि तो पुन्हा पुण्याला जातो असं सांगून निघाला. परंतु प्रत्यक्षात अनंत पुण्याला गेलाच नाही. शर्मा सायकल मार्टची सायकल त्यानं नाशिकमध्येच विकून टाकली आणि ओळखीच्या ट्रक ड्रायव्हरबरोबर तो मनमाड, भुसावळ, औरंगाबाद अशा खेपा मारू लागला. 10-12 दिवस गेल्यानंतर तो पुन्हा बहिणीला भेटायला नाशिकला आला असताना हवालदार बेंद्रोनं त्याला जागरूकपणे अटक केली होती. अनंताकडून एवढी माहिती मिळताच खोतांनी तडक भिवंडी गाठली आणि अनंतानं ज्या पेट्रोल पंपवर टायर ओलीस ठेवला होता तो टायर आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी पंपाच्या मालकाचा जबाब घेतला. पुढे रीतसर साक्षी पुरावा वगैरे जमा करून खोतांनी अनंताविरुद्ध एस्प्लनेड कोर्टात आरोपपत्र दाखल केले आणि खटला दाखल केला. अनंतावरचा आरोप सिद्ध होऊन त्याला न्यायमूर्तींनी 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. असा एक मजेदार किस्सा मोटार चोराचा.